आमदार राजन साळवी यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे। आमदार राजन साळवी यांच्या विरोधात पोलिसात ही गुन्हा दाखल करण्यात आलाय। पत्नी अनुजा व मुलगा शुभम यांच्यावर ही गुन्हा दाखल करण्यात आलाय। रायगड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे। राजन साळवी यांच्या अडचणीत आता वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। पत्नी अनुजा व मुलगा शुभम यांच्यावर ही गुन्हा दाखल करण्यात आलाय। रायगड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे। आगामी काळात या बाबतीत काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आता जी ताजी अपडेट आहे त्याप्रमाणे आमदार राजन साळवी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे, कारण आमदार राजन साळवी यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पत्नी अनुजा व मुलगा शुभम यांच्यावर ही गुन्हा दाखल करण्यात आलाय। रायगड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे। तर राजन साळवी यांच्या घरी एसीबीची टीम दाखल झाली आहे। खरं तर मागच्या काही दिवसांपासून राजन साळवी यांची तब्बल 6 वेळा चौकशी देखील झाली होती। मात्र त्यानंतर आता राजन साळवी यांच्या घरी एसीबीची टीम ही दाखल झालेली आहे। सोबतच त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय। पत्नी अनुजा व मुलगा शुभम यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय। रायगड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही मोठी कारवाई केली आहे। त्यामुळे आगामी काळात राजन साळवी यांच्या अडचणीमध्ये आणखीन वाढ होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आता जी लाईव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय, राजन साळवी यांच्या घरी एसीबीची टीम दाखल झालेली आहे। राजन साळवी यांच्या अडचणीत वाढ होणार का असा प्रश्न आता निर्माण होतोय। खरं तर एकीकडे विरोधी पक्षातनं वारंवार या मुद्द्याला अनुसरून टीका केली जाते की निवडणुकांच्या समोर जाणीवपूर्वक असे काही लोकांना टार्गेट करून ईडीचा किंवा इतरही संस्थांचा गैरवापर सुरू आहे असे उपयोग शब्दांचे उपयोग होत आहेत। मात्र त्यावरती आता आमदार राजन साळवी यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे। आमदार राजन साळवी यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे। पत्नी अनुजा व मुलगा शुभम यांच्यावर ही गुन्हा दाखल झालेला आहे। रायगड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केलेली आहे। एकीकडे ठाकरे गटाच्या वतीनं वारंवार हे आरोप करण्यात येत आहे की भाजप या संस्थांचा गैरवापर करत आहे, त्यांना पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी दबाव आणला जातोय। आणि त्यातच आता आमदार राजन साळवी यांच्या विरोधात ही पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। त्यामुळे आमदार राजन साळवी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। खरं तर काल सूरज चव्हाण यांनाही अटक करण्यात आली। सूरज चव्हाण हे देखील आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती मानले जातात। सूरज चव्हाण यांच्या अटकेच्या नंतर आता आमदार राजन साळवी यांच्या विरोधात ही पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। त्यांच्या घरी एसीबीची टीम ही आता दाखल झालेली आहे। त्यामुळे आगामी काळात या बाबतीत काय घडामोडी घडतात, यावरती राजकारणावरती नेमके याचे काय परिणाम होतात, आरोप प्रत्यारोप काय होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आता जे ठाकरे गटाच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत त्यामध्ये पुन्हा एकदा जाणीवपूर्वक अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न हा सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे। संस्थांचा गैरवापर सुरू आहे अशा प्रकारचा आरोप देखील विरोधी पक्षांकडून केला जातोय। मला मिळाल्या माहितीप्रमाणे कालपासून ही मंडळी 2 दिवसापासून रत्नागिरीमध्ये आहेत। रत्नागिरीच्या एका हॉटेलमध्ये ते उतरलेत, तिथून माझ्याकडे आज येणार। हे सर्व माहिती माझ्यापर्यंत पोचलेली आहे आणि मला माझी मानसिकता होती की वे माझ्या घरापर्यंत पोचणार। त्या अपेक्षेप्रमाणे ते आज माझ्या इथं तेले इथल्या मूळ घरी आलेले आहेत, जिथं राहतो तिथं आलेले आहेत। एक पथक आहे, इथं एक पथक आहे, नंतर हॉटेलला तिथे माझं छोटंसं हॉटेल तिथं पथक आहे। अशी माझ्यामधील 4 एक पथकं या ठिकाणी कारवाईसाठी आलेली आहेत। मला नाही माहिती, पण मी दोषी होऊ शकत नाही, कारण मी निर्दोष आहे। कारण मी काय आहे हे मला स्वतःला माहिती आहे, माझ्या कुटुंबाला माहिती आहे, माझ्या लोकांना माहिती आहे आणि माझ्या पक्षाला माहिती आहे। त्यामुळे मी कशालाही घाबरत नाही। तुम्हाला माहिती आहे की सीतेला सुद्धा अग्निपरीक्षा द्यावी लागली, तर मी तर काय, मी माणूसच आहे, तयारी आहे। आज आपल्यावर ही कारवाई होते, या पाठी तुमचा पक्ष तुमच्या पाठी ठामपणे 100%। हे काही नवीनच राहिलेलंच नाही। देशामध्ये सर्वत्र या गोष्टी रोज सुरू आहेत आणि जसं जसं निवडणुका जवळ येतील त्याची तीव्रता वाढत जाण्याची आम्हाला जाणीव आहे। त्यामुळे हे नवीन काही नाही। देशातल्या राजकारणाने गेल्या 4-5 वर्षात जे वळण घेतलेलं आहे हा लोकशाहीचा निच्चांक आहे। सर्वात खालच्या थरावर या गोष्टी देशात सुरू आहेत आणि विशेषतः निवडणुकीच्या तोंडावर या गोष्टी याच्यापेक्षा अधिक वाढतील हे चित्र आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।